हाय क्यूटी. हाय जोजो. कशी आहेस तू? मी एकदम मस्त आहे. तू कसा आहेस? मी पण छान आहे. हो का? आज तू काळे कपडे का घातले? अरे तुला माहिती नाही का आज काळे कपडे का घालतात? अरे आज मकर संक्रांती आहे म्हणून घालतात काळे कपडे. कळलं आता? हो का? आणि तुला माहितीये संक्रांतीला मकर संक्रांती का म्हणतात? का? कारण आपला सूर्य आहे ना तो मकर राशीत प्रवेश करतो आणि असे सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि आपले दिवस मोठे होऊ लागते. हो का? किती छान माहिती दिलीस तू. हा, आणि आज सर्व मुलं पतंग उडवायलाही जातात आणि आम्हीही जाणार आहे. तू येशील का? नाही जोजो, मी नाही येऊ शकत कारण की आज मी तिळगुळ बनवणार आहे म्हणून नाही येऊ शकत मी. हे तिळगुळ काय असतं? तुला तीळ आणि गुळ का खातात तुला माहिती नाही? अरे तीळ आणि गुळ याच्यासाठी खातात कारण की आपल्याला विंटर मध्ये खूप एनर्जी लागते म्हणून खातो आपण तिळगुळाचे लाडू. कळलं आता? आणि तिळामध्ये फॅट्स असतात आणि गुळामध्ये आयरन असतं म्हणून. हो का? किती छान माहिती दिलीस तू. थँक्यू क्यूटी. वेलकम. तुला माहिती आहे का काळे कपडे घालण्यामागचं कारण काय आहे आज? काय आहे आज? अगं, काळे कपडे व काळ्या कपड्याचे रंग घालतात कारण हिवाळ्यात आपल्याला उष्णतेची गरज असते आणि काळा रंग हा उष्णता ऍब्सॉर्ब करतो, म्हणजे तो शोषून घेतो आणि याच्याने आपल्याला उष्णता प्रदान करतो, म्हणजेच तो आपल्याला उबदार ठेवतो. समजलं का तुला आता? हो, मला तर छान समजलं. किती छान माहिती दिलीस तू. हे तर मला माहितीच नव्हतं. मी तर अशीच घालायची कारण की सगळे घालतात हे कपडे म्हणून. हो का? हो. तुझे तिळगुळ बनून झाल्यावर मलाही खाऊ घाल आणि मग आपण पतंग उडवायला जाऊ. हो, नक्कीच. तुम्हाला मकर संक्रांतीच्या संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.